ओम गणपते नमः. श्री स्वामी समर्थ. माघ संकट चतुर्थी आज आहे. श्री गणेशाची कृपा लाभण्यासाठी संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोत्तम आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. या व्रतामुळे इच्छित फळ मिळते. माघ महिना अत्यंत शुभ व पवित्र मानला जातो. या महिन्यात गणेश जयंती, वसंत पंचमी, रथसप्तमी असे सण येतात. माघ महिन्यातील संकष्ट चतुर्थी अनेक अर्थाने महत्त्वाची मानली जाते. माघ गुरुप्रतिपदा पौर्णिमा यानंतर येणारे महत्त्वाचे व्रत म्हणजे संकष्ट चतुर्थी होय. संकष्ट चतुर्थीला द्विजप्रिय संकष्ट चतुर्थी असेही म्हटले जाते. प्रत्येक महिन्यात संकष्ट चतुर्थीचे व्रत मनोभावे केले जाते. मान्यतेनुसार संकष्ट चतुर्थीच्या दिवशी उपवास केल्याने साधकाचे सर्व दुःख आणि क्लेश दूर होतात. त्याचबरोबर सुख, सौभाग्य आणि संतती प्राप्ती होते. पंचांगानुसार यावर्षी 16 फेब्रुवारी 2025 रोजी संकष्ट चतुर्थी साजरी केली जाते. हा दिवस गणेशाच्या उपासनेसाठी समर्पित मानला जातो. पंचांगानुसार महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्थी तिथी 15 फेब्रुवारी रोजी रात्री 11:52 सुरू होऊन 17 फेब्रुवारी रोजी रात्री 2:15 संपते. अशा तऱ्हेने उदय तिथीनुसार 16 फेब्रुवारी 2025 रोजी संकष्ट चतुर्थी साजरी केली जाणार आहे. यावर्षी द्विजप्रिय संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत सिद्धी योग तयार होत आहे. चंद्रोदय वेळ 9:44 आहे. धार्मिक मान्यतेनुसार जे भक्त या उपवासाचं पालन करतात त्यांच्या जीवनात सुख, समृद्धी नांदते तसेच बुद्धी प्राप्त होते. संकष्ट चतुर्थीचे हे व्रत केल्याने इच्छित फळ प्राप्त होते. संकटापासून मुक्ती मिळते. जीवनात येणारे अडथळे तसेच गणपती बाप्पा बुद्धीचा देवता असल्यामुळे जे हे व्रत करतात त्यांच्या बुद्धी एकाग्रता मध्ये वाढ होते. संकष्ट चतुर्थीचा उपवास विघ्नहर्त्या गणपतीला समर्पित आहे. या दिवशी स्त्रिया उपवास करतात आणि आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि यशस्वी भविष्यासाठी प्रार्थना करतात. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी स्त्रिया निर्जळी उपवास करतात. रात्री चंद्रोदयानंतर चंद्रास अर्घ्य दिल्यानंतर हा उपवास सोडला जातो. माघ महिन्यात वद्य चतुर्थीला केले जाणारे संकष्ट चतुर्थीचे व्रत रविवारी 16 फेब्रुवारी 2025 रोजी आहे. या दिवशी ब्रह्ममुहूर्त पहाटे 5:16 ते सकाळी 6:07 पर्यंत आहे. विजय मुहूर्त हा दुपारी 2:28 ते 3:12 पर्यंत आहे. तसेच गोंधली मुहूर्त हा सायंकाळी 7:10 ते रात्री 7:35 पर्यंत आहे. तर अमृतकाल रात्री 9:48 ते 11:36 पर्यंत आहे. माघ महिन्यातील संकष्ट चतुर्थीला सर्वार्थ सिद्धी व अमृत सिद्धी योग जुळून येत आहेत. संकष्ट चतुर्थीची पूजा आणि विधी. उपवास. दिवसभर उपवास ठेवावा. ज्यांना शक्य नसेल त्यांनी फळ, पाणी किंवा दूध किंवा इतर फळांचे सेवन करावे. गणेशाची पूजा. गणेशाला दुर्वा, चंदन, अक्षता, फुले आणि नैवेद्य अर्पण करावा. चंद्रदर्शन. रात्री चंद्र उगवल्यानंतर त्याची पूजा करा आणि अर्घ्य अर्पण करा. प्रसाद. गणेशाला मोदक आणि पेढा प्रसाद म्हणून अर्पण करा. मंत्राचा जप. ओम गणपते नमः या मंत्राचा जप करा. कथा आणि आरती. संकष्ट चतुर्थीची कथा ऐका आणि गणेशाची आरती करा. ओम गणपते नमः.